श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील कदाचित सर्वात महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. म्हणून या प्रवचनातील एकही शब्द पुढे न सरकवता मनापासून ऐका. कारण काही शब्द असे असतात जे फक्त कानावर पडत नाहीत, तर ते थेट हृदयात उतरतात आणि संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. आज अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आहेत, चेहऱ्यावर हसू दिसत असलं तरी मनात वेदनांचं वादळ सुरू आहे. स्वतःची माणसं दूर गेली, विश्वासघात झाला, ज्यांच्यासाठी आयुष्य झिजवलं त्यांनीच साथ सोडली. म्हणून अनेक जण मनात विचार करतात, आता माझं कोण आहे? स्वामी भक्तांनो, जर हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर आज हे एक वाक्य कायमचं लक्षात ठेवा, तुम्ही कधीच एकटे नाही. श्री स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक श्वासासोबत आहेत. माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, नाती बदलतात, पण स्वामींचं प्रेम कधीही बदलत नाही. जग तुमच्याकडे पाठ फिरवेल, पण स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. जग तुमच्यावर दार बंद करेल, पण स्वामी कृपेचा दरवाजा कधीच बंद करत नाहीत. आजचा विषय आहे, आयुष्यात कधीही दुःखी होऊ नका. स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत. लोक स्वार्थाने जोडतात, इथे कोणीही कोणाचं नाही. हे वाक्य ऐकायला कठोर वाटतं, पण जीवनाचं वास्तव आहे. आपण अनेकदा लोकांसाठी स्वतःला विसरतो, त्यांच्या आनंदासाठी जगतो, त्यांच्या अडचणी स्वतःच्या समजून धावतो. पण जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा अनेक जण कारणं सांगतात. काही जण फोन उचलत नाहीत, काही जण ओळखही दाखवत नाहीत. तेव्हा मन तुटतं, पण त्या तुटलेल्या मनाला पुन्हा उभं करण्यासाठी स्वामी आपल्या आयुष्यात असतात. लक्षात ठेवा, या जगात बहुतेक नाती स्वार्थाने जोडली जातात. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, पद आहे, उपयोग आहे, तोपर्यंत लोक तुमच्या भोवती फिरतात. पण वेळ बदलली की त्याच लोकांच्या नजरा बदलतात. हे सत्य आहे. याचा अर्थ सर्वच माणसं वाईट असतात असा नाही, पण प्रत्येक माणसाकडून कायमची साथ अपेक्षित ठेवणं हेच दुःखाचं मूळ आहे. स्वामी समर्थ शिकवतात, अपेक्षा माणसांकडून नको, विश्वास परमेश्वरावर ठेवा. कारण माणूस परिस्थितीनुसार बदलतो, पण परमेश्वर कधीच बदलत नाही. तुमच्या आयुष्यात कितीही अंधार आला तरी लक्षात ठेवा, अंधार कायम राहत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ निश्चित होते. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठं असलं तरी स्वामींची कृपा त्याहून मोठी असते. कधी कधी स्वामी आपल्याला एकटं ठेवतात, पण सोडून देत नाहीत. कारण त्या एकटेपणात ते आपल्याला मजबूत बनवत असतात. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा माणूस स्वतःला आणि परमेश्वराला खऱ्या अर्थाने ओळखतो. आज तुमचं मन रडत असेल, डोळ्यात अश्रू असतील, भविष्य अंधारलेलं वाटत असेल, तरी एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या पुढे चालत आहेत. तुम्हाला फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवायची आहे. दुःख हे शिक्षा नसते, अनेकदा ते आयुष्याचा धडा असतो. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात फक्त तुम्हाला माणसं ओळखायला शिकवण्यासाठी. काही नाती तुटतात जेणेकरून तुमचं नातं स्वामींशी अधिक घट्ट होईल. ज्यांनी तुमचा विश्वास तोडला त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नका, कारण द्वेषाने मन जड होतं. त्याऐवजी स्वामींच्या चरणी सर्व काही अर्पण करा. जे घडलं ते त्यांच्या इच्छेने घडलं आणि जे पुढे घडेल तेही तुमच्या कल्याणासाठीच असेल असा विश्वास ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, तर प्रत्येक भक्तासाठी जगण्याची शक्ती आहे. या एका विश्वासाने लाखो लोक संकटातून बाहेर आले आहेत. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, माणसांच्या वागण्यामुळे स्वतःला कधीही दुःखी करणार नाही. कारण तुमची खरी ताकद लोकांमध्ये नाही, ती स्वामींच्या कृपेमध्ये आहे. जेव्हा सगळे साथ सोडतील तेव्हा स्वामी हात धरणार. जेव्हा सगळे दार बंद करतील तेव्हा स्वामी नवीन मार्ग उघडतील. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व काही संपलं आहे तेव्हाच स्वामी तुमच्या जीवनात नवीन अध्याय सुरू करतील. म्हणून भक्तांनो, डोळ्यात अश्रू असले तरी मनात श्रद्धा ठेवा. परिस्थिती कठीण असली तरी नामस्मरण सोडू नका. कारण स्वामींचं नाव हेच सर्वात मोठं औषध आहे, सर्वात मोठा आधार आहे आणि सर्वात मोठं संरक्षण आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारूया. आपण ज्यांच्यासाठी इतके झटलो, ज्यांच्यासाठी दिवस रात्र कष्ट केले, ज्यांच्या आनंदासाठी स्वतःचे सुख बाजूला ठेवले, त्या प्रत्येकाने आपल्या दुःखात साथ दिली का? उत्तर मनापासून शोधा. अनेकांच्या मनात शांतता असेल, पण डोळ्यात पाणी येईल. कारण जीवनाचा अनुभव सांगतो की सुखात हजारो माणसं सोबत असतात, पण दुःखात हातावर मोजण्याइतकीच माणसं उरतात. म्हणूनच स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की माणसांवर प्रेम करा, पण त्यांच्यावर तुमच्या सुखाचं ओझं टाकू नका. कारण माणूस हा बदलणारा आहे. आज जो तुमच्या सोबत आहे
तो उद्या परिस्थिती बदलल्यावर दूर जाऊ शकतो, पण परमेश्वर कधीच बदलत नाही. स्वामींची कृपा कधी कमी होत नाही. त्यांचं प्रेम कोणत्याही अटींवर अवलंबून नसतं. आपण अनेकदा म्हणतो, मी कोणाचं वाईट केलं नव्हतं तरी माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का? हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधीतरी येतो. पण लक्षात ठेवा, संकट म्हणजे शिक्षा नाही. संकट म्हणजे स्वामींची परीक्षा असते. सोनं जसं अग्नीत तापवल्यावर अधिक शुद्ध होतं, तसंच भक्ताचं मन संकटातून अधिक मजबूत होतं. ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्व आधार निघून जातात, त्या दिवशी एक नवीन आधार जन्माला येतो, आणि तो म्हणजे स्वामींवरील अखंड विश्वास. माणूस जेव्हा पूर्णपणे तुटतो, तेव्हाच तो परमेश्वराला पूर्णपणे शरण जातो. आणि जो स्वामींच्या चरणी शरण जातो, त्याचा पराभव कधीच होत नाही. कधी कधी तुम्हाला वाटेल की माझी प्रार्थना स्वामी ऐकतच नाहीत. मी इतकं नामस्मरण करतो, तरी माझ्या आयुष्यात अडचणी का येतात? पण भक्तांनो, बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, त्याची काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे तुमच्या प्रार्थनेचं फळही योग्य वेळीच मिळतं. स्वामी कधीच उशीर करत नाहीत, ते योग्य वेळेची निवड करतात. लोकांचा स्वभाव आहे की ते तुमच्या यशाला सलाम करतात आणि अपयशावर टीका करतात. म्हणून लोकांच्या बोलण्यामुळे कधीही स्वतःला कमी समजू नका. आज जे तुमच्यावर हसतात, उद्या तेच तुमच्या यशाचं कौतुक करतील. पण तुम्ही त्यासाठी जगू नका. तुम्ही स्वामींना प्रसन्न करण्यासाठी जगा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातून काही माणसं निघून गेली तर त्यासाठी रडू नका. कदाचित स्वामींनीच त्यांना दूर केलं असेल. कारण प्रत्येकजण तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेला नसतो. काही जण धडा शिकवण्यासाठी येतात, काही जण अनुभव देण्यासाठी येतात, तर काही जण तुमचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी दूर जातात. आज जर तुमच्या मनात एकटेपणाची भावना असेल, तर डोळे मिटा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. काही क्षणांतच तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकटे नाही. अदृश्य स्वरूपात स्वामी तुमच्या अगदी जवळ उभे आहेत. त्यांची कृपा तुमच्या डोक्यावर आहे. त्यांचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलाला दिशा देत आहे. स्वामी समर्थ सांगतात की दुःखावर रडण्यात आयुष्य घालवू नका. दुःखातून शिकून पुढे चला, कारण प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवते. भक्तांनो, आयुष्याचा एक नियम कधीही विसरू नका, जो माणूस फक्त स्वार्थासाठी तुमच्याजवळ येतो, तो स्वार्थ संपला की निघूनही जातो. अशा माणसांच्या जाण्याने दुःखी होण्याऐवजी स्वामींचे आभार माना, कारण त्यांनी तुमच्या आयुष्यातील खोटी माणसं वेळेआधीच दूर केली. खोट्या नात्यांपेक्षा एकटेपणा अधिक चांगला असतो, कारण एकटेपणात माणूस स्वतःला शोधतो आणि स्वतःला शोधताना त्याला स्वामी सापडतात. आज अनेक जण म्हणतात, माझ्यावर अन्याय झाला, मी ज्यांच्यासाठी जगलो त्यांनीच मला विसरलं. पण एकदा विचार करा, जर प्रत्येकाने तुमची साथ दिली असती तर कदाचित तुम्ही स्वामींच्या चरणी इतक्या प्रामाणिकपणे आले नसता. कधी कधी जीवनातील तुटलेली नाती ही स्वामींच्या कृपेची सुरुवात असते. कारण जेव्हा जगातील आधार तुटतात, तेव्हा माणूस कायमस्वरूपी आधार शोधतो, आणि तो आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी मंदिरात गेलात आणि शांतपणे स्वामींच्या मूर्तीसमोर बसलात, तर एक गोष्ट नक्की जाणवेल, तिथे कोणी तुमचा न्याय करत नाही, कोणी तुमच्या चुका मोजत नाही, कोणी तुमच्या अपयशाची थट्टा करत नाही. तिथे फक्त स्वामींची करुणा असते. त्या करुणेमध्ये अशी शक्ती आहे की तुटलेलं मन पुन्हा उभं राहतं, हरवलेला आत्मविश्वास परत येतो आणि निराशेच्या काळोखात आशेचा दिवा पेटतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, माणसांनी दिलेलं सुख तात्पुरतं असतं, पण स्वामींनी दिलेली शांती कायमची असते. पैसा संपतो, मान सन्मान कमी जास्त होतो, नाती बदलतात, शरीर वृद्ध होतं, पण स्वामींची कृपा कधीही कमी होत नाही. म्हणून जीवनात सर्वात मोठी कमाई जर कोणती असेल तर ती म्हणजे स्वामींवरील अढळ श्रद्धा. आज तुम्ही दुःखात असाल, आर्थिक संकटात असाल, आजारपणाशी झुंज देत असाल किंवा मनाने पूर्णपणे खचलेले असाल, तरी स्वतःला एकच गोष्ट सांगा, ही वेळही निघून जाईल. माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. हा विश्वास ज्या दिवशी मनात दृढ होईल, त्या दिवशी संकट तशीच असतील, पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद अनेक पटींनी वाढलेली असेल. स्वामी समर्थ भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. ते प्रत्येकाची परीक्षा घेतात, पण परीक्षेनंतर आशीर्वादही भरभरून देतात. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्या प्रार्थना निष्फळ आहेत, पण स्वामी शांतपणे आपल्या आयुष्याची अशी जुळवाजुळव करत असतात, जी आपल्याला त्या क्षणी दिसत नाही. काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर समजतं की जे घडलं ते आपल्या भल्यासाठीच होतं.
म्हणून भक्तांनो, आजपासून एक संकल्प करा. कोणाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनःशांतीचा नाश करणार नाही. ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार मानू, ज्यांनी साथ सोडली त्यांना माफ करू, आणि जे काही घडेल ते स्वामींच्या इच्छेनेच घडत आहे असा दृढ विश्वास ठेवू. शेवटी एवढंच सांगेन, या जगात प्रत्येक नात्याची एक मर्यादा आहे, पण स्वामी आणि भक्त यांचं नातं अमर आहे. जगातील प्रत्येकजण कधीतरी दूर जाईल, पण स्वामींचा हात कधीही सुटणार नाही. म्हणून डोळ्यात अश्रू आले तरी ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम ठेवा. कारण जिथे स्वामींचं नाम असतं तिथे भीती राहत नाही, जिथे श्रद्धा असते तिथे निराशा राहत नाही, आणि जिथे स्वामींची कृपा असते तिथे अशक्यही शक्य होतं. म्हणून भक्तांनो, आयुष्यात कितीही संकट आली, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही अपमान सहन करावा लागला, तरी कधीही खचू नका. स्वामी तुमच्या सोबत आहेत, आजही आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहतील. फक्त त्यांच्या चरणांवर विश्वास ठेवा, नामस्मरण करत राहा आणि धैर्याने पुढे चालत राहा. एक दिवस असा नक्की उगवेल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्यासोबत होता. मला तेव्हा दिसलं नाही, पण आज सर्व काही स्पष्ट झालं. भक्तांनो, या जगात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ज्या माणसावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवता, कधी कधी तोच माणूस तुमची सर्वात मोठी परीक्षा घेतो. हे ऐकून मनाला वेदना होतात, पण हेच जीवनाचं वास्तव आहे. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, विश्वास ठेवा, पण तो सर्वप्रथम परमेश्वरावर ठेवा. कारण माणूस बदलू शकतो, पण स्वामींची कृपा कधीच बदलत नाही. आज अनेक भक्त मनात एक वेदना घेऊन जगत आहेत. मी सर्वांसाठी चांगलं केलं, मग माझ्याच वाट्याला इतकं दुःख का आलं? पण भक्तांनो, चांगुलपणाचं फळ लगेच मिळत नाही. झाड लावल्यावर त्याला फळ यायला वेळ लागतो. तसेच तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद स्वामी करत असतात. जग विसरेल, पण स्वामी विसरत नाहीत. तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली असेल जेव्हा घरभर माणसं होती, पण मन मोकळं करण्यासाठी एकही माणूस नव्हता. 4 लोकांमध्ये बसूनही स्वतःला एकटं वाटलं असेल. अशा वेळी डोळे मिटा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ हे नाम घ्या. तुम्हाला जाणवेल की तुमच्या शेजारी कोणी नसले तरी स्वामींचा अदृश्य हात तुमच्या खांद्यावर आहे. लोकांचं प्रेम बहुतेक वेळा परिस्थितीवर अवलंबून असतं. तुमच्याकडे पैसा असेल, यश असेल, उपयोग असेल तर तुमच्या भोवती गर्दी असेल. पण जेव्हा संकट येतं तेव्हा ती गर्दी शांतपणे निघून जाते. तेव्हा राग करू नका, कारण त्या क्षणी स्वामी तुम्हाला एक मोठा धडा शिकवत असतात. ज्याचा आधार माझ्यावर आहे त्याला दुसऱ्या आधाराची गरज नसते. कधी कधी स्वामी तुमच्या आयुष्यातून काही माणसं दूर करतात. आपण समजतो की आपलं नुकसान झालं, पण काही काळानंतर लक्षात येतं की ते नुकसान नव्हतंच, ती तर कृपा होती. कारण जे नातं तुमच्या मनःशांतीचा नाश करत होतं, ते नातं संपवून स्वामी तुमच्या आयुष्यात शांततेचा नवा मार्ग उघडत होते. भक्तांनो, दुःखाला शाप समजू नका. दुःख ही स्वामींची एक दिव्य शाळा आहे. या शाळेत शिकलेला भक्त कोणत्याही परिस्थितीत तुटत नाही. तो अधिक संयमी होतो, अधिक नम्र होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो स्वामींच्या अधिक जवळ जातो. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्या कायमच्या नाहीत. प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर सूर्य उगवतो. प्रत्येक वादळानंतर आकाश पुन्हा स्वच्छ होतं. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील ही कठीण वेळही निघून जाणार आहे. फक्त एक गोष्ट सोडू नका, स्वामींवरील विश्वास. स्वामी समर्थ महाराजांचे एक वचन प्रत्येक भक्ताने हृदयात कोरून ठेवावे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ सांत्वन नाही, तर भक्ताच्या जीवनाला दिशा देणारे अमृतवचन आहे. जेव्हा हे वाक्य मनात दृढ होतं, तेव्हा माणूस संकटांकडे घाबरून पाहत नाही, तर धैर्याने त्यांचा सामना करतो. म्हणून आजपासून कोणाच्या वागण्यामुळे स्वतःला कमी समजू नका. तुमची किंमत लोकांच्या मतांनी ठरत नाही, तुमची किंमत स्वामींच्या कृपेने ठरते. ज्याच्या डोक्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. भक्तांनो, जग बदलत राहील, माणसं बदलत राहतील, परिस्थिती बदलत राहील, पण स्वामी समर्थांचे प्रेम, त्यांची करुणा आणि त्यांचा आशीर्वाद कधीही बदलणार नाही. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात त्यांच्या नामाने करा आणि प्रत्येक दिवसाचा शेवट त्यांच्या चरणी कृतज्ञतेने करा. तुम्ही कधीच एकटे पडणार नाही, कारण तुमच्यासोबत प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात, प्रत्येक अश्रूमध्ये आणि प्रत्येक आनंदात श्री स्वामी समर्थ उभे आहेत. भक्तांनो, आजच्या या प्रवचनाचा हा भाग अत्यंत मन लावून ऐका, कारण आता आपण अशा सत्याबद्दल बोलणार आहोत
जे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी घडतं, पण ते स्वीकारण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये असते. आयुष्यात माणूस सर्वात जास्त दुःखी कशामुळे होतो? पैशामुळे, अपयशामुळे, आजारपणामुळे नाही. माणूस सर्वात जास्त दुःखी होतो तो स्वतःच्या माणसांच्या वागण्यामुळे. ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, ज्यांना स्वतःपेक्षा जास्त महत्त्व दिलं, त्याच लोकांनी जेव्हा पाठ फिरवली तेव्हा मन तुटतं. त्या वेदनेला औषध नसतं, पण त्या वेदनेवर एकच मलम आहे, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या चरणी संपूर्ण समर्पण. भक्तांनो, या जगात जन्माला आलेला प्रत्येक माणूस एकटा येतो आणि एकटाच जातो. मध्ये असणारी सर्व नाती ही परमेश्वराने दिलेली तात्पुरती सोबत आहे. आपण मात्र त्या नात्यांना कायमचं समजतो. म्हणून जेव्हा ती नाती बदलतात तेव्हा आपलं मन तुटतं. पण जर सुरुवातीपासूनच आपण हे समजून घेतलं की प्रत्येक नात्याची एक मर्यादा आहे, तर दुःखाचं प्रमाण खूप कमी होईल. आज अनेक लोक म्हणतात, माझी मुलं बदलली, माझे नातेवाईक बदलले, मित्रांनी साथ सोडली, ज्यांना मी उभं केलं त्यांनीच मला विसरलं. पण भक्तांनो, हे जीवनाचं चक्र आहे. प्रत्येक माणूस आपल्या कर्मानुसार वागतो. त्यासाठी स्वतःला जाळत बसू नका. ज्याने तुम्हाला दुःख दिलं त्याच्यावर राग धरला तर दुःख त्याला नाही, तुम्हालाच होणार आहे. म्हणून स्वामी समर्थ शिकवतात, क्षमेमध्ये सर्वात मोठी शक्ती आहे. लक्षात ठेवा, जो माणूस तुम्हाला सोडून गेला त्याने तुमचं भविष्य घेऊन गेलेलं नाही. तो फक्त तुमच्या आयुष्यातील एक अध्याय होता. संपूर्ण पुस्तक अजून बाकी आहे, आणि त्या पुस्तकाचा लेखक स्वतः श्री स्वामी समर्थ आहेत. मग चिंता कशाची? आपण अनेकदा आपल्या मनात भूतकाळाच्या आठवणी साठवत राहतो. तो दिवस किती चांगला होता, ती माणसं किती जवळची होती. आज सगळं बदललं. पण भक्तांनो, नदी कधीही मागे वळून वाहत नाही, ती सतत पुढेच जाते. म्हणून स्वामींचा भक्तही भूतकाळात अडकत नाही. तो प्रत्येक नवीन दिवसाला स्वामींचा प्रसाद समजून स्वीकारतो. दुःख हे आयुष्याचा शेवट नाही. अनेकदा दुःख ही नवीन सुरुवातीची पहिली पायरी असते. बियाणं जमिनीत पुरलं गेल्याशिवाय अंकुर फुटत नाही. त्याचप्रमाणे माणूस संकटातून गेल्याशिवाय त्याच्यातील खरी शक्ती जागी होत नाही. म्हणून संकट आलं की हे माझ्यासोबतच का असं विचारू नका. त्याऐवजी, स्वामी, या संकटातून मला काय शिकवायचं आहे असा प्रश्न विचारा. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीच अकारण दुःख देत नाहीत. प्रत्येक वेदनेमागे एक कारण असतं. प्रत्येक अश्रूमागे एक आशीर्वाद दडलेला असतो. आज जे समजत नाही ते उद्या नक्की समजेल. म्हणून अधीर होऊ नका. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा. भक्तांनो, आयुष्यात अशी वेळ येते की स्वतःचेच लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमच्या प्रामाणिकपणावर शंका घेतात, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात, तुमच्या शांत स्वभावाला कमकुवतपणा समजतात. पण लक्षात ठेवा, सत्याला ओरडण्याची गरज नसते. सूर्य कधी स्वतःला सिद्ध करत नाही, तो फक्त उगवतो. तसेच तुमचं सत्यही एक दिवस जगासमोर येणारच आहे. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त उपयोगासाठी येतात. जोपर्यंत त्यांचा स्वार्थ पूर्ण होत असतो तोपर्यंत ते गोड बोलतात. पण स्वार्थ संपला की त्यांची भाषा, त्यांचं वागणं आणि त्यांची नजरही बदलते. म्हणून प्रत्येक गोड बोलणाऱ्या माणसाला आपलं समजू नका. वेळच खरी ओळख करून देते. पण भक्तांनो, या सर्व अनुभवांमुळे मन कठोर करू नका. चांगुलपणा सोडू नका. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे आपण स्वतः बदललो तर नुकसान आपलंच आहे. तुमचा स्वभाव स्वामींना आवडेल असा ठेवा. मदत करा, प्रेम करा, पण अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा जितकी कमी तितकी मनःशांती जास्त. आज जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तर ते लपवू नका. स्वामींसमोर मन मोकळं करा. कारण जगाला तुमच्या अश्रूंची किंमत कदाचित कळणार नाही, पण स्वामी प्रत्येक अश्रूची भाषा समजतात. तुम्ही काही बोललात नाही तरी तुमच्या मनात काय चाललं आहे हे त्यांना आधीच माहीत असतं. म्हणून भक्तांनो, जेव्हा मन खूप भरून येईल तेव्हा एकांतात बसा. डोळे मिटा. शांतपणे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप सुरू करा. हळूहळू मनातील वेदना कमी होऊ लागेल. कारण नामस्मरण हे फक्त शब्द नाहीत, ते स्वामींची जिवंत उपस्थिती आहे. लक्षात ठेवा, जगात प्रत्येकजण तुमच्या आनंदाचं कारण होईलच असं नाही, पण स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक दुःखाचं उत्तर नक्की आहेत. म्हणून माणसांच्या वागण्यामुळे स्वतःची श्रद्धा डळमळू देऊ नका. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, काळ बदलेल, पण स्वामींचं प्रेम आणि संरक्षण कायम राहील. असा हा संकल्प करा, मी कोणाचाही द्वेष करणार नाही. मला ज्यांनी दुःख दिलं त्यांनाही स्वामींच्या चरणी अर्पण करीन. मी माझं मन रागाने नाही
तर श्रद्धेने भरून ठेवीन, कारण माझ्या जीवनाचा खरा आधार श्री स्वामी समर्थ आहेत. आणि भक्तांनो, ज्या दिवशी हा विश्वास तुमच्या हृदयात पूर्णपणे जागा घेईल, त्या दिवशी जगातील कोणतंही दुःख तुम्हाला कायमचं रडवू शकणार नाही. कारण त्या दिवसापासून तुमच्या जीवनाची सूत्र माणसांच्या हातात राहणार नाहीत, ती थेट श्री स्वामी समर्थांच्या कृपाहस्तात असतील. भक्तांनो, एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, जीवनात सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही, मोठं घर नाही, मान सन्मान नाही. जीवनातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे मनाची शांती. आणि ही मनःशांती जगातील कोणताही श्रीमंत माणूस विकत घेऊ शकत नाही. ती फक्त स्वामी समर्थांच्या कृपेने मिळते. म्हणून ज्याच्या हृदयात स्वामींचं स्थान आहे, तो खऱ्या अर्थाने सर्वात श्रीमंत आहे. आज माणूस दिवसभर धावत आहे. अधिक पैसा, अधिक प्रतिष्ठा, अधिक सुख यासाठी तो स्वतःलाच विसरून गेला आहे. पण दिवस संपल्यावर जेव्हा तो एकटा उशीवर डोकं ठेवतो, तेव्हा त्याला जाणवतं की बाहेरचं वैभव असूनही मन रिकामं आहे. कारण मनाला पैशाची नाही, तर प्रेमाची, विश्वासाची आणि परमेश्वराच्या सहवासाची गरज असते. आज प्रत्येक घरात नाती आहेत, पण मनं दूर गेली आहेत. एकाच घरात राहूनही लोक एकमेकांशी बोलत नाहीत. प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त आहे, पण कोणाच्याही मनात डोकावून पाहायला वेळ नाही. वृद्ध आईवडील मुलांची वाट पाहतात, पण मुलांना वेळ नसतो. मुलं आई वडिलांसाठी सर्व काही करतात असं म्हणतात, पण दोन प्रेमाचे शब्द बोलायला मात्र विसरतात. अशा वेळी त्या वृद्धांच्या डोळ्यांतून वाहणारा प्रत्येक अश्रू स्वामी पाहत असतात. भक्तांनो, लक्षात ठेवा, आई वडिलांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. त्यांना आनंद देणं म्हणजे स्वामींना आनंद देणं. कारण ज्या घरात आई वडिलांचा आशीर्वाद असतो, त्या घरावर स्वामींची कृपा सहज राहते. आणि ज्या घरात त्यांचा अपमान होतो, तिथे सुख जास्त काळ टिकत नाही. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक खूप श्रीमंत असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसतं. तर काही लोकांकडे फारसं काही नसतं, तरी त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य असतं. हा फरक पैशाचा नाही, तर श्रद्धेचा असतो. ज्याने स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण केलं आहे, त्याला परिस्थिती हादरवू शकत नाही. आज जर तुमच्याकडे काही कमी असेल, तर त्यासाठी रडू नका. स्वामींनी जे दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण कृतज्ञतेतून कृपा वाढते, तर तक्रारीतून दुःख वाढतं. रोज सकाळी उठल्यावर फक्त एवढंच म्हणा, स्वामी, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या प्रत्येक पावलाला दिशा द्या. इतकी साधी प्रार्थनाही मनाला नवी ऊर्जा देते. भक्तांनो, आयुष्यात काही लोक तुमचा अपमान करतील, काही तुमच्यावर खोटे आरोप करतील, काही तुमच्या यशावर जळतील, काही तुमच्या अपयशावर हसतील. पण या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नाही. तुमचं चारित्र्य आणि स्वामींची कृपा हेच सर्वात मोठं उत्तर आहे. वेळ प्रत्येकाला त्याचं उत्तर देते. लक्षात ठेवा, जो दुसऱ्याला दुःख देतो, त्याच्या कर्माचं फळ त्यालाच मिळतं. म्हणून सूट घेण्याचा विचार करू नका. न्याय करण्याचं काम स्वामींवर सोपवा. कारण परमेश्वराचा न्याय उशिरा होईल, पण चुकीचा कधीच होणार नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगाकडे एका नव्या नजरेने पहा. आज जे संकट वाटत आहे, ते उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकतं. आज जो अपमान झाला, तोच उद्या तुम्हाला अधिक नम्र आणि मजबूत बनवेल. आज ज्यांनी साथ सोडली, त्यांच्यामुळेच तुम्हाला स्वामींची खरी साथ कळेल. भक्तांनो, एक गोष्ट सांगतो, जेव्हा पक्ष्याचं पिल्लू उडायला शिकतं, तेव्हा आई पक्षी त्याला घरट्याबाहेर ढकलते. त्या क्षणी त्या पिल्लाला वाटतं की आईने साथ सोडली, पण खरं तर ती त्याला उंच उडायला शिकवत असते. त्याच्याप्रमाणे जीवनात काही वेळा स्वामी आपल्याला अशा परिस्थितीत ठेवतात की आपण घाबरतो, रडतो, तुटतो. पण त्याच वेळी ते आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवत असतात. म्हणून संकट आलं की, स्वामी, हे का, असं विचारू नका. त्याऐवजी म्हणा, स्वामी, या प्रसंगातून मला अधिक मजबूत बनवा. हा दृष्टिकोन बदलला की आयुष्य बदलायला सुरुवात होते. भक्तांनो, तुमच्या जीवनात कितीही अंधार असला तरी एक दिवा नेहमी पेटता ठेवा, तो म्हणजे आशेचा दिवा. आणि त्या दिव्याचं तेल म्हणजे स्वामींचं नामस्मरण. जोपर्यंत नाम तुमच्या ओठांवर आहे, तोपर्यंत निराशा तुमच्या मनात कायमची राहू शकत नाही. आज एक संकल्प करा, लोक बदलले म्हणून मी बदलणार नाही. लोकांनी माझा विश्वास तोडला म्हणून मी विश्वास ठेवणं सोडणार नाही. लोकांनी प्रेम दिलं नाही म्हणून मी प्रेम करणं थांबवणार नाही. कारण मी स्वामींचा भक्त आहे. माझा स्वभाव जग ठरवणार नाही, माझा स्वभाव स्वामींच्या शिकवणीने घडणार आहे. आणि शेवटी एवढंच सांगतो, भक्तांनो, तुम्ही आयुष्यात कितीही वेळा पडाल, पण प्रत्येक वेळी पुन्हा उभे राहा.
कारण तुमचा हात धरायला जग पुढे येईलच असं नाही, पण श्री स्वामी समर्थ प्रत्येक वेळी तुमच्या पाठीशी उभे असतील. म्हणून कधीही स्वतःला एकटं समजू नका. डोळ्यात अश्रू असले तरी हृदयात श्रद्धा ठेवा. ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम ठेवा आणि खात्री बाळगा, ज्याच्या जीवनात स्वामी आहेत त्याचा पराभव कधीच कायमचा होत नाही. भक्तांनो, या जगात प्रत्येकाला कोणीतरी समजून घ्यावं, आपलं म्हणावं, आपल्या डोळ्यातील अश्रू पुसावेत अशी मनापासून इच्छा असते. पण जीवनाचा अनुभव सांगतो की प्रत्येक वेळी तसं घडत नाही. काही वेळा आपण आपल्या वेदना मनातच दाबून ठेवतो. बाहेरून हसत असतो पण आतून तुटत असतो. लोक विचारतात कसे आहात आणि आपण सहज म्हणतो मी ठीक आहे. पण त्या ठीक आहे या दोन शब्दांमध्ये किती वेदना दडलेल्या असतात हे फक्त स्वामी जाणतात. म्हणूनच मी आज प्रत्येक भक्ताला सांगतो, तुमचं दुःख जगापासून लपवलं तरी चालेल, पण स्वामींपासून कधीही लपवू नका. त्यांच्या चरणी मन मोकळं करा. कारण स्वामींसमोर वाहिलेला एक अश्रूही व्यर्थ जात नाही. ते प्रत्येक हाक ऐकतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि योग्य वेळ आल्यावर आपल्या भक्ताचा हात धरून त्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. भक्तांनो, आयुष्याचा आणखी एक कठोर नियम आहे. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या अपेक्षेनुसार जगता तोपर्यंत तुम्ही चांगले असता. पण ज्या दिवशी स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभे राहता त्या दिवशी काही लोक तुम्हालाच चुकीचं ठरवतात. म्हणून लोकांच्या मतानुसार स्वतःचं आयुष्य जगू नका. स्वामींच्या मार्गाने चालणारा भक्त कधीच सर्वांना खुश करू शकत नाही, पण तो स्वतःच्या अंतःकरणासमोर आणि परमेश्वरासमोर नक्कीच शांत राहू शकतो. आज अनेक जण दुसऱ्यांच्या सुखाकडे पाहून स्वतःचं दुःख वाढवतात. अमुक व्यक्तीकडे मोठं घर आहे, तमुक व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे, त्याचं आयुष्य किती सुंदर आहे असं पाहून मनात कमीपणाची भावना निर्माण होते. पण भक्तांनो, दुसऱ्याच्या आयुष्याचा फक्त प्रकाश दिसतो, त्यामागचा अंधार दिसत नाही. प्रत्येकजण काही ना काही वेदना घेऊन जगत असतो. म्हणून तुलना करू नका. स्वामींनी तुम्हाला जे जीवन दिलं आहे ते तुमच्या आत्म्याच्या प्रवासासाठी योग्य आहे. लक्षात ठेवा, समाधान हा सर्वात मोठा खजिना आहे. ज्याला समाधान मिळालं त्याला संपूर्ण जग मिळालं. आणि समाधान कुठे मिळतं? ते बाजारात मिळत नाही, पैशाने मिळत नाही. ते स्वामींच्या नामात, त्यांच्या स्मरणात आणि त्यांच्या चरणी संपूर्ण समर्पणात मिळतं. भक्तांनो, संकट आलं की काही लोक परमेश्वरालाच दोष देतात. मी इतकी पूजा केली तरी माझ्यावरच संकट का? पण एकदा शांतपणे विचार करा, जर आयुष्यात कधीच दुःख आलं नसतं तर आपण स्वामींचं नाम इतक्या तळमळीने घेतलं असतं का? कदाचित नाही. म्हणून अनेक वेळा दुःख हेच आपल्याला परमेश्वराजवळ आणणारं सर्वात मोठं साधन असतं. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाहीत. कधी ते संकट दूर करतात तर कधी संकट सहन करण्याची ताकद देतात. अनेक वेळा आपण चमत्कार शोधत असतो, पण सर्वात मोठा चमत्कार म्हणजे संकटातही न तुटणारं मन. आणि हे मन फक्त स्वामींच्या कृपेने मिळतं. आज तुमच्या जीवनात कोणतंही दुःख असो, आर्थिक अडचण, नात्यातील वेदना, अपयश, आजारपण किंवा एकटेपणा, त्यामुळे निराश होऊ नका. कारण हा शेवट नाही. स्वामी जेव्हा एखादा दरवाजा बंद करतात तेव्हा त्यामागे अनेक नवीन मार्ग तयार करत असतात. आपल्याला ते त्या क्षणी दिसत नाहीत, पण काळ पुढे सरकल्यावर प्रत्येक गोष्ट समजते. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस तुमच्याशी कितीही वाईट वागला तरी त्याच्यासारखं बनू नका. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुमचा स्वभाव बदलला तर तीच त्या चुकीची सर्वात मोठी जंक आहे. तुम्ही स्वामींचे भक्त आहात. तुमच्या मनात करुणा, क्षमा, संयम आणि श्रद्धा असली पाहिजे. हे गुणच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतात. आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं तरी एका गोष्टीला घट धरून ठेवा, स्वामींचं नाम. कारण नावेत बसलेला माणूस नदीच्या लाटांना थांबवू शकत नाही, पण नाव घट धरून तो सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे जीवनातील संकट थांबणार नाहीत, पण स्वामींच्या कृपेची नाव तुम्हाला प्रत्येक वादळातून सुरक्षित बाहेर काढेल. म्हणून भक्तांनो, आजपासून एक नवीन जीवन सुरू करा. भूतकाळातील वेदना स्वामींच्या चरणी अर्पण करा. ज्यांनी साथ सोडली त्यांना माफ करा. ज्यांनी अपमान केला त्यांच्यासाठीही चांगलंच मागा. आणि स्वतःच्या प्रत्येक श्वासात फक्त एकच विश्वास जपा, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. हा विश्वास जिवंत असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला खऱ्या अर्थाने हरवू शकणार नाही. कारण ज्या भक्ताच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ उभे असतात त्याच्या जीवनातील प्रत्येक अंधार शेवटी प्रकाशात बदलतो,
प्रत्येक अश्रू आनंदात बदलतो आणि प्रत्येक पराभव विजयाची नवी सुरुवात ठरतो. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट जर तुम्ही मनापासून स्वीकारली तर आयुष्यातील अर्ध्याहून अधिक दुःख आपोआप कमी होईल. ती गोष्ट म्हणजे जगाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा हीच माणसाच्या दुःखाची सर्वात मोठी कारणं आहेत. आपण कोणासाठी काही करतो तेव्हा मनात नकळत अपेक्षा निर्माण होते की त्यांनीही आपल्यासाठी तसंच करावं. पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा मन तुटतं. आपण विचार करतो, मी इतकं केलं तरी त्यांनी माझी किंमत ठेवली नाही. भक्तांनो, हेच तर जगाचं स्वरूप आहे. येथे बहुतेक लोक आपल्या स्वार्थानुसार वागतात. म्हणून तुमचा चांगुलपणा कधीच सोडू नका, पण त्याच्या बदल्यात काही मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. स्वामी समर्थ महाराजांचा भक्त देत राहतो, कारण त्याला माहीत असतं की त्याच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा हिशोब जग नाही तर स्वतः स्वामी ठेवत आहेत. माणसांकडून धन्यवाद मिळाले नाहीत तरी चालतील, पण स्वामींच्या कृपेतून मिळणारा आशीर्वाद कधीच वाया जात नाही. भक्तांनो, कधी कधी तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल की तुम्ही सर्व काही गमावल्यासारखं वाटेल. हातात पैसा नसेल, जवळची माणसं दूर गेलेली असतील, शरीर थकलेलं असेल, मन खचलेलं असेल. त्यावेळी तुमच्याकडे एकच संपत्ती उरेल, स्वामींचं नाव. आणि मी खात्रीने सांगतो, ज्याच्याकडे स्वामींचं नाव आहे तो कधीच खरोखर गरीब नसतो. इतिहासात असे अनेक भक्त झाले ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, पण त्यांच्या श्रद्धेने त्यांना महान बनवलं. कारण स्वामी समर्थ कधीही भक्ताची श्रीमंती पाहत नाहीत, ते भक्ताचं हृदय पाहतात. ज्याच्या मनात निष्कपट श्रद्धा आहे त्याच्यावर स्वामींची कृपा अवश्य होते. आज काही लोक तुमच्यावर हसत असतील, तुमच्या परिस्थितीची थट्टा करत असतील, तुमच्या अपयशाकडे बोट दाखवत असतील, पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. कारण जे लोक आज तुमच्यावर हसतात त्यांनाच उद्या तुमच्या यशाचं आश्चर्य वाटणार आहे. वेळ ही प्रत्येकाची परीक्षा घेते. आज तुमची आहे, उद्या त्यांची असेल. भक्तांनो, आयुष्यातील प्रत्येक वेदना तुम्हाला दोन पर्याय देते, एक म्हणजे तुटून जाणं आणि दुसरा म्हणजे अधिक मजबूत होणं. स्वामींचा भक्त दुसरा मार्ग निवडतो. तो रडतो पण हार मानत नाही. तो पडतो पण पुन्हा उभा राहतो, कारण त्याला विश्वास असतो की स्वामींचा हात त्याच्या पाठीशी आहे. एक क्षण डोळे मिटा आणि विचार करा, आजपर्यंत तुमच्या आयुष्यात किती संकट आली, किती वेळा तुम्हाला वाटलं की आता सर्व संपलं, पण आज तुम्ही इथे आहात. याचा अर्थ प्रत्येक संकटातून तुम्हाला कोणीतरी बाहेर काढलं. तो योगायोग नव्हता, ती स्वामींची अदृश्य कृपा होती. अनेक वेळा आपण संकटातून बाहेर पडल्यानंतर ते विसरून जातो, पण स्वामींची कृपा विसरू नका. रोज त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही तुमचं आयुष्य इतरांशी तुलना करून घडवत नाहीत. प्रत्येक भक्ताचा मार्ग वेगळा असतो, म्हणून दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होऊ नका. तुमच्या वाट्याला जे आलं आहे त्यामागेही स्वामींची काही योजना आहे. कदाचित आज ती समजणार नाही, पण उद्या तिचा अर्थ नक्की कळेल. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्याच वेदना उद्या दुसऱ्या एखाद्या दुःखी माणसाला धीर देण्याचं कारण बनतील. म्हणून तुमचं दुःख व्यर्थ नाही. स्वामी प्रत्येक अनुभवातून तुमचं व्यक्तिमत्व घडवत आहेत. भक्तांनो, जगात सर्वात सुंदर आवाज कोणता असेल तर तो आहे भक्ताच्या ओठांवरचं श्री स्वामी समर्थ हे नाम. हे नाम मनाला धैर्य देतं, बुद्धीला योग्य दिशा देतं आणि जीवनाला अर्थ देतं. म्हणून आनंदातही नाम घ्या आणि दुःखातही नाम घ्या, संकटातही नाम घ्या आणि यशातही नाम घ्या. कारण नामाशी जोडलेला भक्त कधीच भरकटत नाही. आणि शेवटी आज या प्रवचनातून एवढीच प्रार्थना करतो, हे स्वामी समर्थ, ज्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत त्यांना धीर द्या, ज्यांच्या मनात निराशा आहे त्यांना आशा द्या, ज्यांनी आपली माणसं गमावली आहेत त्यांना तुमच्या प्रेमाची जाणीव करून द्या, आणि ज्यांनी जगावरचा विश्वास गमावला आहे त्यांच्या हृदयात तुमच्यावरचा अढळ विश्वास निर्माण करा. भक्तांनो, आयुष्यभर लक्षात ठेवा, जग तुमच्यासोबत असेल किंवा नसेल, पण श्री स्वामी समर्थ नेहमी तुमच्यासोबत असतात. म्हणून कधीही दुःखी होऊ नका, कधीही हार मानू नका आणि कधीही स्वामींचं नाम सोडू नका. कारण जिथे श्रद्धा आहे तिथे कृपा आहे, जिथे कृपा आहे तिथे विजय निश्चित आहे. भक्तांनो, आज या प्रवचनाचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा भाग आपण समजून घेऊया. अनेक भक्त मला एकच प्रश्न विचारतात, स्वामींची कृपा माझ्यावर आहे हे कसं ओळखायचं? हा प्रश्न जितका सोपा वाटतो तितकंच त्याचं उत्तर खोल आहे. स्वामींची कृपा नेहमी चमत्कारांच्या रूपातच दिसते असं नाही.
अनेक वेळा त्यांची कृपा संकट टाळण्यात नसते, तर संकट सहन करण्याची शक्ती देण्यात असते. तुम्ही अनेकदा म्हणता, स्वामी, माझं दुःख कमी करा. पण कदाचित स्वामी म्हणत असतील, माझ्या लेकरा, मी तुझ्या दुःखापेक्षा तुला अधिक शक्तिशाली बनवत आहे. लक्षात ठेवा, ज्या माणसाने कधी दुःख पाहिलं नाही, तो दुसऱ्याच्या अश्रूंची किंमत समजू शकत नाही. ज्या माणसाने कधी अपयश अनुभवलं नाही, त्याला यशाचं खरं मोल कळत नाही. म्हणूनच स्वामी काही वेळा आपल्या भक्ताला कठीण मार्गावर चालवतात, कारण त्यांना माहिती असतं की या मार्गाच्या शेवटी मोठा आशीर्वाद उभा आहे. भक्तांनो, जगात 2 प्रकारची माणसं असतात. एक अशी, जी संकट आलं की देवाला विसरतात, आणि दुसरी अशी, जी संकट आलं की देवाला अधिक घट्ट धरून ठेवतात. स्वामींचा खरा भक्त दुसऱ्या प्रकारातला असतो, कारण त्याला माहिती असतं की वादळात झाडाची मुळं अधिक घट्ट होतात, त्याचप्रमाणे संकटात श्रद्धा अधिक मजबूत झाली पाहिजे. आज जर तुमच्या घरात अडचणी असतील, व्यवसायात नुकसान झालं असेल, नोकरी मिळत नसेल, शरीर आजारी असेल किंवा घरातील नाती तुटत असतील, तरीही एक क्षणासाठीही स्वामींवरील विश्वास सोडू नका. कारण प्रत्येक अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी प्रकाश असतो. प्रत्येक अमावास्येनंतर पौर्णिमा येते. प्रत्येक पावसाळ्यानंतर स्वच्छ आकाश दिसतं. निसर्गाचा हा नियम आहे. मग तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा कसा राहील? भक्तांनो, तुम्हाला कधी वाटलं आहे का की काही माणसं अचानक आपल्या आयुष्यातून का निघून जातात? आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, समजावतो, रडतो, पण ते जातातच. नंतर अनेक वर्षांनी समजतं की त्यांचं जाणं हेच आपल्या भल्यासाठी होतं. कारण स्वामी आपल्या आयुष्यातून अशा व्यक्तींना दूर करतात, ज्या आपल्या शांततेचा नाश करत असतात. म्हणून जे निघून गेले त्यांच्यासाठी रडू नका. स्वामींनी तुमच्यासाठी जे ठेवलं आहे, ते त्याहून अधिक सुंदर असेल. तुम्ही फक्त धीर धरा, श्रद्धा ठेवा, साबुरी ठेवा. लक्षात ठेवा, भक्तांनो, स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधार कायमचा नसतो. स्वामींच्या कृपेने प्रत्येक भक्ताचा दिवस बदलतो. काहींचा लवकर बदलतो, काहींचा थोडा उशिरा, पण बदलतो नक्की. आज एक वचन स्वतःला द्या. माझ्या जीवनात कितीही संकट आली, कितीही लोकांनी मला सोडलं, कितीही अपमान झाला, तरी मी स्वामींचं नाम सोडणार नाही. कारण ज्या क्षणी भक्त नाम सोडतो, त्या क्षणी तो स्वतःची शक्ती कमी करतो. आणि ज्या क्षणी भक्त श्रद्धा वाढवतो, त्या क्षणी स्वामी त्याच्या पाठीशी अधिक ठामपणे उभे राहतात. भक्तांनो, तुमचं आयुष्य इतरांना दाखवण्यासाठी जगू नका. सोशल मीडियावर आनंद दाखवणारे अनेक लोक आतून तुटलेले असतात. म्हणून बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरणातील शांतता महत्त्वाची आहे. ती शांतता फक्त स्वामींच्या चरणी मिळते. आजपासून रोज स्वतःला आरशात पाहून एकच वाक्य म्हणा, मी एकटा नाही. श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. हे वाक्य रोज मनापासून म्हणा. काही दिवसांनी तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल. भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि मनात एक अद्भुत शांतता निर्माण होईल. आणि शेवटी, भक्तांनो, तुमच्यासाठी एकच आशीर्वाद. तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये. तुमच्या कुटुंबात प्रेम कायम राहो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट स्वामींच्या कृपेने दूर होवो. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू आनंदात बदलो. आणि तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या ओठांवर फक्त एकच नाम राहो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज मी तुम्हाला जीवनातील असे सत्य सांगणार आहे, जे ऐकताना कदाचित कठोर वाटेल, पण ते स्वीकारल्यानंतर तुमच्या मनावरील अनेक ओझी हलकी होतील. या जगात प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करेल, प्रत्येक जण तुमची काळजी घेईल, प्रत्येक जण तुमच्या चांगुलपणाची कदर करेल, अशी अपेक्षा ठेवू नका. कारण प्रत्येक माणूस आपल्या विचारांनुसार, आपल्या स्वार्थानुसार आणि आपल्या परिस्थितीनुसार वागतो. तुम्ही एखाद्यासाठी रात्रभर जागून त्याची सेवा कराल, त्याच्या अडचणीत धावून जाल, त्याला संकटातून बाहेर काढाल, तरीही तो तुमचे उपकार विसरू शकतो. हे वास्तव आहे. पण याचा अर्थ तुमचे चांगले कर्म व्यर्थ गेले असा होत नाही. कारण तुम्ही केलेले प्रत्येक चांगले कर्म थेट श्री स्वामी समर्थांच्या चरणी पोहोचते. माणसं विसरतात, पण स्वामी कधीच विसरत नाहीत. भक्तांनो, तुम्ही पाहिलं असेल, झाडाला दगड मारणारे लोक त्याच्या सावलीतही बसतात. झाड मात्र कधीही राग धरत नाही. ते दगड मारणाऱ्यालाही सावली देतं आणि फळही देतं. स्वामींचा भक्तही असाच असावा. लोक कसंही वागले, तरी आपल्या मनातील चांगुलपणा, करुणा आणि प्रेम कमी होऊ देऊ नका. कारण तुमचा स्वभाव हा लोकांनी ठरवायचा नाही, तो स्वामींच्या संस्कारांनी घडलेला असावा. आज काही भक्त आर्थिक अडचणीत आहेत,
काहींना नोकरी मिळत नाही, काहींचा व्यवसाय अडचणीत आहे, काहींच्या घरात सतत वाद सुरू आहेत, काही जण आजारपणाशी झुंज देत आहेत आणि काहींच्या मनात एवढं दुःख आहे की ते कोणालाच सांगू शकत नाहीत. जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल तर माझं एकच सांगणं आहे, निराश होऊ नका. कारण जीवनात कायमस्वरूपी काहीच नसतं. ना आनंद कायम राहतो ना दुःख. लक्षात ठेवा, पावसानंतर आकाश पुन्हा निरभ्र होतं. रात्र संपल्यानंतर सूर्य उगवतो. समुद्रात कितीही मोठ्या लाटा आल्या तरी शेवटी समुद्र शांत होतो. निसर्गाचा हा नियम तुमच्या आयुष्यालाही लागू होतो. आजची कठीण वेळ कायमची नाही. स्वामींच्या कृपेने एक दिवस ती नक्की बदलणार आहे. भक्तांनो, कधी कधी तुम्हाला वाटेल की तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. तुम्ही रोज नामस्मरण करता, पूजा करता, तरीही अडचणी कमी होत नाहीत. पण हे लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देतात. काही वेळा ते हो म्हणतात, काही वेळा थोडी वाट पहा म्हणतात आणि काही वेळा मी यापेक्षा चांगलं काहीतरी देणार आहे असं म्हणतात. त्यामुळे प्रार्थना कधीच थांबवू नका. भक्तांनो, आजपासून एक गोष्ट सोडा, लोकांना खुश करण्याची सवय. तुम्ही कितीही चांगलं केलं तरी काही लोक तुमच्यात दोष शोधणारच. त्यामुळे प्रत्येकाला आनंदी करण्याचा प्रयत्न करत बसू नका. त्याऐवजी स्वामींना आनंदी करण्याचा प्रयत्न करा. कारण जगाचं समाधान कधीच होणार नाही, पण स्वामींची कृपा मिळाली तर जीवन धन्य होईल. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, ज्या गोष्टीसाठी मी इतकं रडलो ती गोष्ट माझ्यासाठी आवश्यकच नव्हती. स्वामींनी जे केलं तेच योग्य होतं. म्हणून आज जे समजत नाही त्यासाठी स्वामींवर संशय घेऊ नका. त्यांच्यावर विश्वास ठेवा. भक्तांनो, तुम्ही जर खरंच स्वामींचे भक्त असाल तर तुमच्या चेहऱ्यावर संकटातही आशेचं हास्य असलं पाहिजे. तुमच्या बोलण्यात सकारात्मकता असली पाहिजे. तुमच्या वागण्यात नम्रता असली पाहिजे आणि तुमच्या हृदयात प्रत्येकासाठी क्षमा असली पाहिजे. कारण हाच स्वामी समर्थांचा मार्ग आहे. शेवटी माझ्या प्रत्येक स्वामी भक्ताला एकच संदेश: कोणी तुमच्यासोबत असो वा नसो, चालत राहा. कोणी तुमची प्रशंसा करो वा टीका, नामस्मरण करत राहा. कोणी तुमचा स्वीकार करो वा नाकारो, चांगुलपणा सोडू नका. कारण तुमचा प्रवास लोकांसाठी नाही, तो श्री स्वामी समर्थांच्या चरणापर्यंत पोहोचण्यासाठी आहे. आणि ज्या दिवशी हा भाव तुमच्या हृदयात दृढ होईल त्या दिवशी दुःख तुम्हाला स्पर्श करेल पण तोडू शकणार नाही. अश्रू येतील पण श्रद्धा ढळणार नाही. संकट येईल पण धैर्य कमी होणार नाही. कारण त्या क्षणी तुमच्या प्रत्येक श्वासात एकच नाव असेल: श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आता या प्रवचनातील सर्वात महत्त्वाचा भाग ऐका. कारण हा भाग तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं देईल. अनेक भक्त मनात विचार करतात, मी रोज स्वामींचं नाम घेतो, पूजा करतो, सेवा करतो, तरी माझ्या आयुष्यात संकट का संपत नाहीत? भक्तांनो, हा प्रश्न नवीन नाही. प्रत्येक युगात प्रत्येक भक्ताच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थांनी कधीही असं सांगितलेलं नाही की माझा भक्त झाला म्हणजे त्याच्या आयुष्यात संकट येणार नाहीत. त्यांनी एवढंच आश्वासन दिलं आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ संकट येतील पण तुम्ही त्यात एकटे नसाल. दुःख येईल पण ते तुम्हाला मोडून टाकणार नाही. कारण तुमच्या पाठीशी स्वामींची अदृश्य शक्ती उभी असेल. भक्तांनो, सोन्याचा दागिना तयार करण्यापूर्वी सोन्याला अग्नीत तापवलं जातं. लोखंडाची तलवार तयार करण्यासाठी त्यावर वारंवार घाव घालावे लागतात. हिरा चमकण्यासाठी त्याला घासावं लागतं. निसर्गातील प्रत्येक मौल्यवान वस्तू आधी कठीण परीक्षा देते आणि नंतरच तेजस्वी बनते. मग स्वामींचा भक्त परीक्षा न देता कसा घडेल? आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्या उद्या तुमच्या जीवनातील सर्वात मोठं सामर्थ्य बनतील. आज ज्या लोकांनी तुमचा अपमान केला तेच लोक एक दिवस तुमच्या यशाचं कौतुक करतील. आज ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेच उद्या तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील. पण त्या दिवशी तुमच्या मनात अहंकार नसावा. कारण यश तुमचं नसतं, ते स्वामींची कृपा असते. भक्तांनो, अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. पैसा आला म्हणून गर्व करू नका. पद मिळालं म्हणून इतरांना कमी लेखू नका. सौंदर्य, शक्ती, बुद्धी किंवा यश हे सर्व क्षणिक आहे. आज आहे, उद्या नसेल. पण स्वामींची कृपा मिळाली तर ती आयुष्यभर साथ देते. लक्षात ठेवा, ज्याच्या मनात नम्रता असते त्याच्यावर स्वामींची कृपा अधिक असते. कारण रिकामं भांडं भरता येतं पण आधीच भरलेलं भांडं भरता येत नाही. त्याचप्रमाणे अहंकाराने भरलेल्या मनात कृपा टिकत नाही.
म्हणून नेहमी नम्र राहा, साधं राहा आणि प्रत्येक यशाचं श्रेय स्वामींना द्या. भक्तांनो, आणखी एक गोष्ट समजून घ्या. जीवनात काही लोक तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतील, काही तुमच्याबद्दल खोटं बोलतील, काही तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांच्याशी वाद घालण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका. सत्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. सूर्य उगवल्यावर त्याला कोणालाही सांगावं लागत नाही की मी प्रकाश देतो. तो फक्त उगवतो आणि अंधार आपोआप निघून जातो. तुमचं काम चांगलं असेल, तुमचं मन स्वच्छ असेल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर असेल तर वेळच तुमच्यासाठी बोलू लागेल. त्यामुळे प्रत्येक आरोपाला उत्तर देण्यापेक्षा प्रत्येक दिवस चांगल्या कर्माने जगा. भक्तांनो, एक दिवस असा येतो की माणूस थकतो. शरीर थकतं, मन थकतं, विचार थकतात. त्यावेळी काहीही करण्याची इच्छा राहत नाही. जर तुमच्या आयुष्यात असा काळ आला तर स्वतःला दोष देऊ नका. शांतपणे स्वामींच्या चरणी बसा. काही मागू नका, फक्त त्यांच्या नावाचा जप करा. कारण काही वेळा शब्दांपेक्षा मौनातील प्रार्थना अधिक प्रभावी असते. स्वामी समर्थ भक्तांकडून मोठ्या गोष्टी मागत नाहीत. ते फक्त 2 गोष्टी मागतात, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा म्हणजे कोणतीही परिस्थिती असली तरी स्वामींवर विश्वास ठेवणे, आणि सबुरी म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत संयमाने वाट पाहणे. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवं असतं, पण स्वामींच्या दरबारात घाईला स्थान नाही. कारण जे योग्य वेळी मिळतं तेच टिकतं. त्यामुळे अधीर होऊ नका. तुमची वेळ येईल, तुमचं नशीब बदलेल, तुमच्या घरातही आनंद येईल. पण तोपर्यंत तुमचं नामस्मरण थांबता कामा नये. भक्तांनो, या जगात तुमचं खरं कोण आहे असा प्रश्न जर कोणी विचारला तर निर्धाराने उत्तर द्या, माझे श्री स्वामी समर्थ. कारण जगातील प्रत्येक नातं एका मर्यादेपर्यंत साथ देतं, पण स्वामींचं नातं जन्मोजन्मीचं असतं. ते तुम्हाला कधीही सोडत नाहीत. म्हणून आजपासून दुःखाला घाबरू नका, संकटाला शत्रू समजू नका, अपयशाला शेवट समजू नका. प्रत्येक प्रसंगाकडे स्वामींचा संदेश म्हणून पहा आणि विश्वास ठेवा. ज्या भक्ताच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम असतं, त्याच्या जीवनात कितीही अंधार असला तरी शेवटी प्रकाशाचाच विजय होतो. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक छोटी पण अत्यंत अर्थपूर्ण गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट केवळ कथा नाही तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. एका गावात एक वृद्ध माणूस राहत होता. त्याने संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी कष्ट केले, स्वतःच्या इच्छा मारल्या, स्वतःच्या सुखाचा त्याग केला. उन्हातान्हात काम करून मुलांना शिकवलं, मोठं केलं, घर उभं केलं. त्याला वाटलं, आता माझे म्हातारपण सुखात जाईल, माझी मुलं माझा आधार बनतील. पण काळ बदलला, मुलं मोठी झाली, त्यांच्या आयुष्यात पैसा आला, प्रतिष्ठा आली, नवीन माणसं आली. हळूहळू त्यांना वडिलांसाठी वेळ उरला नाही. जे वडील कधी त्यांच्या प्रत्येक अश्रूवर धावत होते, त्यांच्याच डोळ्यांतले अश्रू पाहायला कोणी तयार नव्हतं. एक दिवस तो वृद्ध शांतपणे घराबाहेर पडला. गावातील स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. मंदिरात बसून त्याने मूर्तीसमोर एकच प्रश्न विचारला, स्वामी, मी कोणासाठी जगलो? ज्यांच्यासाठी सर्व काही केलं त्यांनाच आज माझी गरज नाही. त्या क्षणी त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मंदिरात कोणी नव्हतं, पण त्याच्या मनात एक आवाज उमटला, लेकरा, तू ज्यांच्यासाठी जगलास ते त्यांच्या कर्मानुसार वागले, पण मी तुझ्या प्रत्येक त्यागाचा साक्षीदार आहे. जगाने तुला विसरलं असेल, पण मी तुला विसरलो नाही. भक्तांनो, हे शब्द ऐकून त्या वृद्धाच्या डोळ्यांतलं दुःख नाहीसं झालं. त्याला समजलं की माणसांकडून मानाची अपेक्षा ठेवली तर दुःख मिळेल, पण स्वामींच्या चरणी प्रेम अर्पण केलं तर शांती मिळेल. आज ही कथा फक्त त्या वृद्धाची नाही, ही कथा त्या प्रत्येक आईची आहे जी मुलांसाठी स्वतःचं आयुष्य खर्च करते. त्या प्रत्येक वडिलांची आहे जे स्वतःच्या पायातील चप्पल फाटली तरी मुलांसाठी नवीन बूट आणतात. त्या प्रत्येक भावाची, बहिणीची, पत्नीची, पतीची आहे ज्यांनी स्वतःपेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार केला. भक्तांनो, जर तुमच्यासोबतही असंच काही घडलं असेल तर निराश होऊ नका. कारण तुमच्या त्यागाची किंमत माणसं नाही तर श्री स्वामी समर्थ ठरवतात. लक्षात ठेवा, या जगात 3 गोष्टी कधीही वाया जात नाहीत: मनापासून केलेली प्रार्थना, निस्वार्थ केलेली सेवा आणि दुःखातही ठेवलेली श्रद्धा. या 3ही गोष्टी योग्य वेळी फळ देतात. कधी कधी तुम्हाला वाटेल की माझं आयुष्य थांबलं आहे, काहीच चांगलं घडत नाही. पण भक्तांनो, नदी जेव्हा वळण घेते तेव्हा ती थांबलेली दिसते, प्रत्यक्षात ती पुढेच जात असते. तुमच्या आयुष्यातही काही काळ असा येतो की प्रगती दिसत नाही,
पण स्वामी शांतपणे तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतात. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीतरी तुमच्यावर प्रेम करेल म्हणून आनंदी राहू नका. तुमचे स्वामी तुमच्यावर प्रेम करतात एवढं कारण पुरेसं आहे. कोणीतरी तुमची काळजी घेईल म्हणून जगू नका. स्वामी तुमची काळजी घेत आहेत एवढा विश्वास पुरेसा आहे. कोणीतरी तुमचा हात धरेल म्हणून वाट पाहू नका. तुमचा हात स्वामींनी धरला आहे ही भावना तुमच्या प्रत्येक भीतीचा अंत करेल. भक्तांनो, या जगात लोकांची गर्दी मिळणं मोठं नाही, स्वामींची कृपादृष्टी मिळणं मोठं आहे. कारण गर्दी वेळेनुसार बदलते, पण स्वामींची कृपा जन्मोजन्मी साथ देते. म्हणून आज पुन्हा एकदा हृदयावर हात ठेवा आणि मनापासून म्हणा, हे स्वामी, मला जग बदलण्याची शक्ती नको, परिस्थिती बदलण्याची घाई नको. मला एवढीच कृपा करा की कोणतीही परिस्थिती आली तरी तुमच्यावरचा माझा विश्वास कधीच रळमळू नये. माझ्या ओठांवर शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुमचंच नाव राहो. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आता मी तुम्हाला जीवनातील एक असं सत्य सांगणार आहे जे प्रत्येकाने आपल्या हृदयात कोरून ठेवायला हवं. या जगात माणूस सर्वात जास्त कोणाला फसवतो माहीत आहे का? दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच. कारण तो सतत असा विचार करत राहतो की आणखी थोडे पैसे मिळाले की मी आनंदी होईन, आणखी थोडा मान सन्मान मिळाला की मला समाधान मिळेल, माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली की मी सुखी होईन. पण भक्तांनो, हा आनंदाचा पाठलाग कधीच संपत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा जन्माला येते, दुसरी पूर्ण झाली की तिसरी समोर उभी राहते. अशा प्रकारे संपूर्ण आयुष्य धावतच राहते, पण मनाला खरी शांती मिळत नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याला समाधान मिळालं त्याने संपूर्ण जग जिंकलं. आज तुमच्या हातात जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिका. कारण ज्याच्याकडे 2 वेळचं अन्न नाही त्याच्यासाठी तुमचं जीवनही स्वप्नासारखं आहे. ज्याला चालता येत नाही त्याच्यासाठी तुमची 2 पावलंही मोठं भाग्य आहेत. ज्याला डोळ्यांनी दिसत नाही त्याच्यासाठी हा सुंदर संसार अमूल्य आहे. भक्तांनो, म्हणून कधीही तक्रारीत आयुष्य घालवू नका. तक्रारी वाढल्या की कृपा कमी जाणवते, कृतज्ञता वाढली की कृपा स्पष्ट दिसू लागते. एक दिवस एक भक्त स्वामींच्या चरणी जाऊन म्हणाला, स्वामी, माझ्याकडे खूप समस्या आहेत. त्यावर स्वामी म्हणाले, लेकरा, समस्या नसलेला माणूस मला दाखव. त्या भक्ताने संपूर्ण गाव फिरून पाहिलं. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळं दुःख होतं. कोणी पैशासाठी रडत होतं, कोणी आरोग्यासाठी, कोणी मुलांसाठी, कोणी नात्यांसाठी. तेव्हा त्याला समजलं, दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. फरक एवढाच आहे की काही जण दुःखात तुटतात तर काही जण स्वामींचा हात धरून त्यातून बाहेर पडतात. भक्तांनो, संकट आलं की लोक विचारतात, हे माझ्यासोबतच का? पण आजपासून हा प्रश्न बदला. स्वतःला विचारा, या संकटातून स्वामी मला काय शिकवत आहेत? कदाचित ते तुम्हाला संयम शिकवत असतील, कदाचित ते अहंकार दूर करत असतील, कदाचित ते खोटी माणसं ओळखायला शिकवत असतील, कदाचित ते तुमचा विश्वास अधिक मजबूत करत असतील. लक्षात ठेवा, स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे भक्ताचं कल्याण दडलेलं असतं. त्या क्षणी ते दिसत नाही, पण काळ पुढे गेल्यावर प्रत्येक गोष्ट स्पष्ट होते. भक्तांनो, आयुष्यात जेव्हा कोणी तुमचा अपमान करेल तेव्हा रागाने उत्तर देण्याऐवजी मनात स्वामींचं नाम घ्या. कारण रागाने घेतलेला निर्णय आयुष्यभर पश्चात्ताप देतो, पण शांत मनाने घेतलेला निर्णय आयुष्य बदलून टाकतो. तुमच्या जीवनात कितीही मोठं यश आलं तरी नम्र राहा, आणि कितीही मोठं अपयश आलं तरी खचू नका. कारण यश कायमचं नसतं आणि अपयशही कायमचं नसतं. कायमचं असेल तर फक्त स्वामींचं प्रेम आणि त्यांची कृपा. भक्तांनो, शेवटी तुम्ही किती पैसा कमावला, किती मोठं घर बांधलं, किती प्रसिद्ध झालात, हे महत्त्वाचं ठरणार नाही. शेवटी एकच प्रश्न विचारला जाईल, तुमच्या हृदयात प्रेम किती होतं, तुमच्या ओठांवर स्वामींचं नाम किती होतं, आणि तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात किती प्रकाश दिला. म्हणून आजपासून जीवनाचा एकच मंत्र बनवा. दुःख आलं तर स्वामींचं नाम, आनंद आला तर स्वामींचे आभार, अपयश आलं तर स्वामींवर विश्वास, यश आलं तर स्वामींच्या चरणी नम्रता. हा मंत्र ज्या भक्ताने स्वीकारला त्याच्या जीवनात परिस्थिती बदलण्याआधीच मन बदलतं, आणि ज्या दिवशी मन बदलतं त्या दिवशी संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून भक्तांनो, कधीही असं म्हणू नका की माझं कोणी नाही. कारण तुमच्याकडे संपूर्ण जग नसलं तरी श्री स्वामी समर्थ आहेत, आणि ज्याच्याकडे स्वामी आहेत तो कधीही एकटा नसतो, कधीही पराभूत नसतो आणि कधीही निराधार नसतो. भक्तांनो, आजच्या या प्रवचनाचा हा भाग तुमच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे.
कारण आता आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येते, एकटेपणा. या जगात माणूस गर्दीत राहूनही एकटा असू शकतो. घरात 10 माणसं असली तरी मन समजून घेणारा एकही माणूस नसेल तर तो माणूस आतून तुटत जातो. बाहेरून हसणारा चेहरा आणि आतून रडणारं मन, आज कितीतरी लोकांचं हेच वास्तव आहे. भक्तांनो, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की माझं दुःख ऐकायला कोणी नाही, तेव्हा कोणत्याही माणसाकडे धाव घेण्याआधी स्वामी समर्थांच्या चरणी बसा. कारण जग तुमचे शब्द ऐकेल, पण स्वामी तुमचं मौनही ऐकतात. जग तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल, पण स्वामी तुमच्या हृदयाकडे पाहतात. काही वेळा आयुष्यात अशी परिस्थिती येते की आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. माझ्यातच काहीतरी कमी आहे का? माझ्यामुळेच सगळे दूर जात आहेत का? भक्तांनो, अशा विचारांनी स्वतःला कधीही त्रास देऊ नका. प्रत्येकाचं जाणं हे तुमच्या चुकीमुळेच असतं असं नाही. काही लोकांचा प्रवास आपल्या आयुष्यात तेवढ्यापुरताच असतो. त्यांचं काम संपलं की ते निघून जातात. लक्षात ठेवा, प्रत्येक नातं टिकवण्याची जबाबदारी फक्त तुमची नसते. नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रेम, आदर आणि विश्वास आवश्यक असतो. जर एकच माणूस सतत नातं वाचवत असेल तर ते नातं जिवंत दिसतं, पण आतून संपलेलं असतं. भक्तांनो, तुम्ही कितीही चांगले असला तरी काही लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत. काही लोक तुमच्या शांततेचा अर्थ कमकुवतपणा काढतील. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील. पण म्हणून स्वतःचा स्वभाव बदलू नका. कारण तुमचा स्वभाव हा स्वामींच्या कृपेने घडलेला असावा, लोकांच्या वागण्याने नाही. आज एक गोष्ट स्वतःला विचारा, तुम्ही शेवटचं मनापासून कधी हसलात? शेवटचं कधी शांत झोप लागली? शेवटचं कधी कोणतीही चिंता न करता दिवस घालवला? जर या प्रश्नांची उत्तरं सापडत नसतील तर समजा तुम्हाला पैशाची नाही तर मनःशांतीची गरज आहे. आणि ती मनःशांती फक्त स्वामींच्या चरणी मिळते. भक्तांनो, तुम्ही पाहिलं असेल की नदीला जे दगड अडवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरूनही नदी आपला मार्ग काढते. ती थांबत नाही, ती रडत बसत नाही, ती वाहत राहते. तुमचं आयुष्यही असंच असलं पाहिजे. काही लोक अडथळे निर्माण करतील, काही तुमचा मार्ग रोखतील, काही तुमच्याबद्दल चुकीचं बोलतील, पण तुम्ही थांबू नका. कारण तुमचा प्रवास लोकांसाठी नाही, तो स्वामींच्या कृपेपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. आज अनेक भक्त विचार करतात, स्वामी, माझं नशीब कधी बदलेल? भक्तांनो, नशीब बदलण्यापूर्वी स्वामी मन बदलतात. कारण मन बदललं की परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलते. आणि दृष्टी बदलली की जीवन बदलायला सुरुवात होते. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणाच्या शब्दांमुळे तुटणार नाही. कोणाच्या दुर्लक्षामुळे रडत बसणार नाही. कोणाच्या स्वार्थामुळे माझं मन कडवट होऊ देणार नाही. मी माझ्या स्वामींवर विश्वास ठेवेन. कारण त्यांनी माझा हात धरला आहे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात अजूनही काही सुंदर घडायचं बाकी आहे. अजून अनेक आनंद तुमची वाट पाहत आहेत. अजून स्वामींचे अनेक आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचायचे आहेत. त्यामुळे आजच्या दुःखावरून उद्याचा निर्णय घेऊ नका. शेवटी एवढंच सांगतो, जर कोणी तुमचं कौतुक केलं तर नम्र राहा. जर कोणी तुमचा अपमान केला तर शांत राहा. जर कोणी तुमची साथ दिली तर कृतज्ञ राहा. आणि जर कोणी साथ सोडली तर स्वामींच्या चरणी आणखी जवळ जा. कारण माणसं दूर गेली की अनेकदा स्वामी अधिक जवळ येतात. आणि ज्या भक्ताच्या जीवनात स्वामी जवळ येतात त्याचं आयुष्य हळूहळू दुःखातून आनंदाकडे, भीतीतून धैर्याकडे आणि निराशेतून प्रकाशाकडे प्रवास करू लागतं. आज तुमच्यावर संकट आहे म्हणून उद्या देखील संकटच असेल असं समजू नका. आज तुमच्या घरात दुःख आहे म्हणून आनंद येणार नाही असं समजू नका. आज तुमच्याकडे पैसा नाही म्हणून आयुष्यभर नसेल असं समजू नका. कारण वेळ बदलते, पण त्या बदलाची वाट पाहताना श्रद्धा आणि सबुरी सोडू नका. भक्तांनो, स्वामी समर्थांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. कारण फळ देण्याचं काम स्वामींचं आहे. तुमचं काम फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आहे. जर तुम्ही मनापासून प्रयत्न करत असाल आणि प्रत्येक काम स्वामींना अर्पण करत असाल तर अपयशही एक दिवस यशात बदलतं. आज मी प्रत्येक भक्ताला एक संकल्प करायला सांगतो. आजपासून मी कोणाचा द्वेष करणार नाही. कोणाच्या यशाचा हेवा करणार नाही. कोणाच्या अपमानामुळे स्वतःला कमी समजणार नाही. आणि कोणत्याही परिस्थितीत स्वामींचं नाम सोडणार नाही. कारण मला विश्वास आहे की माझ्या आयुष्याचा खरा मालक श्री स्वामी समर्थ आहेत. भक्तांनो, लक्षात ठेवा, माणसांनी दिलेला आधार कधी ना कधी सुटतो. पण स्वामींचा हात कधीच सुटत नाही.
माणसं तुमच्या डोळ्यांतले अश्रू पाहतील, पण स्वामी त्या अश्रूंचं कारणही जाणतात. माणसं तुमच्या यशाचं कौतुक करतील, पण स्वामी तुमच्या संघर्षाचाही सन्मान करतात. म्हणून आजपासून स्वतःला एकटं समजू नका. प्रत्येक पावलावर मनात एकच भावना ठेवा, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, ते माझा हात धरून चालत आहेत, त्यामुळे मला कोणाचीही भीती नाही. ज्या भक्ताच्या मनात हा विश्वास जागा होतो, त्याचं आयुष्य हळूहळू बदलू लागतं. कारण श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे आणि स्वामींची कृपा हीच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वचनात संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ.